हॅलो फ्रेंड, वेलकम टू संध्याज किचन. मी आज तुम्हाला उपवासाचे टेस्टी कुरकुरे बनवून दाखवणार आहे. तर मी इथे 1 कप साबुदाणा धुवून रात्रभर भिजत ठेवला आहे. आता मी इथे 10 ते 12 बटाटे गॅसवर उकडायला ठेवले आहे. त्यातील मी 4 बटाटे मोठ्या साईजचे घेणार आहे. 4 बटाट्याचे सालं काढून मी किसणीने किसून घेतले आहे. आता मी पूर्ण 4 बटाटे किसून घेतलेले आहे आणि त्याचा केस मी हाताने चांगला एकजीव करून घेत आहे. आता इथे मी 1/2 कप साबुदाणा एका पातेल्यामध्ये घेतला आहे. त्यात मी 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पातेलं मी गॅसवर साबुदाणा शिजवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/2 कप साबुदाणा जाडसर वाटून घेतला आहे आणि तो पण त्या पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता मी हे मिश्रण चांगलं चमच्याने एकजीव करून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा शेंदा नमक, 1 चमचा जिरा पावडर, 1 कप कोथिंबीर चॉप करून यामध्ये सर्व घालून घ्या. आता हे मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्या. नंतर यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून चांगलं चमच्याने नाहीतर मॅशरने चांगलं मॅश करून घ्या. तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरने मॅश करून घेऊ शकता. पायपिंग बॅग घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्या. आपल्याला उपवासासाठी तीच खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा येतो, तर हा वेगळा पदार्थ आपण उपवासासाठी ट्राय करू शकतो. आणि हे उपवासाचा पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवला तर 1 वर्षभर हा टिकतो. आता पायपिंग बॅगला चांगलं पॅक करून घ्या आणि वरतून मस्तपैकी रबर लावून घ्या. आता ही अशी दिसते. टोक कापून घ्या आणि कुरकुरे मस्त बनवून घ्या. एका प्लॅस्टिकच्या शीटवर सगळे कुरकुरे टाकून घ्या. आता मी सगळे टाकून घेत आहे आणि आपण हे 2 दिवस उन्हामध्ये वाळवायला ठेवून देऊया. आता 2 दिवसानंतर हे एकदम कडक वाळलेले आहेत. आता मी एका कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता हे कुरकुरे मस्त तळून घेत आहे. आता हे कुरकुरे मस्त छान तळून झालेले आहे. हे एकदम टेस्टी आणि मस्त कुरकुरीत लागतात. हे कुरकुरे जर तुम्हाला आवडले तर माझे रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.